की मी सगळं काही केलेलं आहे, पण कर्म पुढे यायला लागले, नीती न्याय द्यायला लागलेली आहे. आणि नीतीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला संघर्ष योद्धा आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आज आज आमच्या समोर आमचा रक्ताचा आमच्या पाठीशी नाही काय म्हणून असं विचारणारे, आमच्या पाठीशी आमचा भाऊ उभा आहे, हक्काने सांगू शकतो. याच्यामध्ये सांगा मला कुठं जात आली, माझ्यासाठी पळणारे शिवराज बांगर, बाळा बांगर, भगवान राजे कदम, हे सगळे एक होऊन आज आमच्या पाठीशी उभे आहेत. आज त्यांच्या पायात चप्पल नाहीये, ते सगळे मिळून पडतायत. कुणासाठी पडतायत? संघर्ष आमच्यासाठी करतायत. त्यांना एकही रुपयाचा याच्यात लाभ नाहीये. आमच्याकडे माणसं आहेत, पैशासाठी काम करणारे नाही तर माणुसकीसाठी काम करणारे. आणि आम्ही हा धडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातून शिकलेलो आहोत की अन्यायाला वाव द्यायचा नाही, अन्यायाविरुद्ध लढा करायचा. आणि ती तलवार म्हणजे शिवाजी महाराजांची. मनोज दादा जरांगे यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि यांच्या ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या तलवारींनी, त्यांच्या शब्दांनी प्रत्येकावर वार होतोय. कारण ते अन्याय करतात ना, त्याच्यामुळे त्यांच्यावर वार होतोय. आणि हे सगळं वार झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ह्या अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे. आणि महादेव मुंडे भाऊंना आणि संतोष अण्णा देशमुख भाऊंना न्याय मिळवून द्यायचा आहे. ह्या न्यायामध्ये आपण सगळ्यांनी असेच सहभागी होऊन हे न्याय पुढे करा. आज गावापर्यंत पोहोचलेले आहेत, आज गावापर्यंत पोहोचलेले आहेत, उद्या गल्लीपर्यंत येतील आणि नंतर घराघरात येतील आणि आपल्यावर अन्याय करतील. किती दिवस गपची बसणार आहेत? किती दिवस गपची बसणार आहेत? जोपर्यंत तुमच्या घरामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही गपची बसणार आहे. आज प्रत्येकाची आई बहीण हे सर्वजण लढण्यासाठी उभे राहायला तृप्त आहेत. कारण का तर त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत आणि असे काही लोक आहेत त्यांच्यावर दाब दडप देऊन त्यांना शांत करण्याच्या प्रयत्नात आहेत. फक्त मला एवढंच सांगायचंय की जी माझी केस आहे ह्याच्यामध्ये आमचे लोक कसल्याही प्रकारचे इन्व्हॉल्व नाही आहेत. ह्याच्यामध्ये आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये ओवलेलं आहे. आणि बबनभाऊ गित्ते आणि महादेव गित्ते आणि त्याच्या सोबतचे जेवढे आहेत यांचा कसलाही दोष नाही. आम्ही कार्यक्रमाहून आलेले असताना अचानक प्री प्लॅनिंग करून आमच्या घरावर त्यांनी अटॅक केला आणि आम्हाला या गुन्ह्यामध्ये त्यांनी दोषी केलंय. आम्हाला न्याय पाहिजे. मी जरांगे भाऊ मनोज दादांना एवढीच विनंती करते की मला न्याय द्या, कारण मी न्यायाची भिकारी आहे. आज मी हात पसरते, माझ्यावर अन्याय झालाय, मी न्याय मागायला कुठेही जाऊ शकत नाही. कारण मोठे मोठे म्हणणारे आहेत ते न्याय देऊ शकत नाहीयेत. त्यांनी आजपर्यंत आमच्या वरांड्याला, आमच्या उमऱ्याला पायही लावलेला नाहीये, येऊन विचारलेलेही नाही. कारण हे सगळे दोषी आहेत, एका गटातले सगळंच आहेत. ठीक आहे, एवढं बोलून मी धन्यवाद. वक्त्यांना विनंती आहे की आपण अगदी थोडक्यात आपलं म्हणणं मांडावं. यानंतर शिवराज बांगर. हा. आणि मीडियाचे बांधवन कोणी त्यांना खाली बसण्यासाठी आग्रह करू नका. खालूनच वक्ते बोलतील आणि पलीकडे जी गर्दी, मीडियाचे बांधव मागे बसलेले आहेत, आपण पुढच्या मुलांनी खाली बसून घ्या प्लीज. बसा लगेच खाली बसून घ्या. यानंतर शिवराजी बांगर. आणि सगळ्या वक्त्यांना विनंती आहे, आपण वेळेची मर्यादा आहे.